एक दिवस कैलास पर्वतावरील आपल्या निवासस्थानामध्ये बसून पार्वती भगवान शंकरांच्या भक्तांचं निरीक्षण करत होती. ही सर्व माणसं तुमचे भक्त आहेत देवा, ते फक्त तुमचंच ऐकतात, माझं नाही. नाही पार्वती, तू म्हणतेस ते खरं नाही. त्यावर पार्वती काहीच बोलली नाही. पण आपलंच म्हणणं बरोबर आहे याची तिला खात्री होती. काही दिवसांनी तिने भगवान शंकराचं वाहन असलेल्या शुभ्र नंदीला बोलावून घेतलं. ती म्हणाली, हे नंदी, मी आता स्नानासाठी जात आहे. तू दरवाजापाशी पहारा दे आणि माझं स्नान होईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस. भगवान शंकर घरी आले तेव्हा नंदी बाहेरच पहारा देत उभा होता. शंकर म्हणाले, पार्वती कुठे आहे? देवी स्नान करत आहेत. त्यावर मान डोलावून शंकराने आत शिरण्यासाठी एक पाऊल उचललं. नंदी त्यांना अडवत म्हणाला, देवा, आतमध्ये देवी स्नान करत आहेत. त्यांचं स्नान पूर्ण होऊन त्या तयार झाल्याशिवाय मी कोणालाही आत सोडायचं नाही अशी त्यांची आज्ञा आहे. नंदी, तू म्हणतोस ते खरं असेलही, पण मी या घराचा स्वामी आहे. पार्वती माझी पत्नी आहे. तेव्हा मला पाहिजे तेव्हा मी या घरात जाऊ शकतो किंवा इथून बाहेर येऊ शकतो. मला कोणीही त्यापासून मज्जाव करू शकत नाही. नंदीला ते पटलं. तो लगेच वाट सोडून बाजूला झाला आणि त्यानं भगवान शंकरांना आत शिरण्यास वाट करून दिली. शंकरांना आत आलेलं पाहताच पार्वतीला कळून चुकलं की नंदी शिवभक्त असल्यामुळे तो त्यांच्याशी एकनिष्ठ होता. म्हणूनच त्यानं भगवान शंकरांची आज्ञा पाळली, तिची नाही. तिला त्यामुळे अतीव दुःख झाले. कुणीतरी असंच आपल्याशी सुद्धा एकनिष्ठ असावं. त्यानं आपली आज्ञा पाळावी. पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्यानं ती पाळावी व कधीच डावलू नये असं तिला वाटू लागलं. परत एकदा पार्वती स्नानाला जाण्यासाठी निघाली होती. या खेपेला दरवाजाची राखण करण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी सांगण्याऐवजी तिनं फक्त आपल्याशी एकनिष्ठ राहील अशी एक व्यक्ती निर्माण करायचं ठरवलं. मग तिनं मातीपासून एका लहान बालकाची मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले. तिनं त्या मुलाचं नाव गणेश असं ठेवलं. गणेश सजीव होताच तो पार्वतीला वंदन करून म्हणाला, माते, मी तुझ्या सेवेसाठी जन्म घेतला आहे. मी आज तुला कशा प्रकारे मदत करू ते फक्त सांग. पार्वती हळुवारपणे म्हणाली, बाळा, मी घरात स्नान करणार आहे. तू इथे दाराजवळ उभा राहून पहारा दे. मी सांगेपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नको. काही वेळानंतर भगवान शंकर घरी परत आले. आपल्या घराच्या दाराजवळ एक लहान मुलगा पहारा देत उभा असल्याचं पाहून ते चकित झाले. बाळा, तू कोण आहेस? तुझे आई वडील कुठे आहेत? तू इथे असा का बरं उभा आहेस? भगवान शंकर त्याला म्हणाले. तो मुलगा धिटाईने म्हणाला, माझं नाव गणेश, मी पार्वतीचा मुलगा आहे. परंतु शंकराचा त्याच्यावर मुळीच विश्वास बसला नाही. ते म्हणाले, बाजूला हो आणि मला आत जाऊ दे. नाही, मी असं अजिबात करणार नाही. मला माझ्या आईच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. तिचं स्नान पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथेच थांबा. अरे बाळा, मी कोण आहे हे तुला माहीत नाही का? मी तर भगवान शंकर आहे. हे घरसुद्धा माझं आहे. तू माझ्याच घरात शिरण्यापासून मला अडवू शकत नाहीस. परंतु गणेश मात्र त्यांच्या धमकावणीला अजिबात घाबरला नाही. तो त्यांच्या वाटेतून बाजूला झालाच नाही. तो पुन्हा म्हणाला, क्षमा करा, पण माझ्या आईनं मला तुम्हाला आत सोडायला सांगेपर्यंत मी तसं करू शकत नाही. गणेशाच्या तोंडचे शब्द ऐकून भगवान शंकरांना क्रोध अनावर झाला. त्यांनी पुन्हा पुन्हा गणेशाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांचं काही ऐकायलाच तयार नव्हता. त्यांनी आपल्या त्रिशूलाचा एकच वार करून त्या मुलाचं मस्तक धंडावेगळं केलं. तो वार त्यांनी इतका ताकदीने केला होता की त्या मुलाचं मस्तक उडून थेट हिमालय पर्वतावर जाऊन पडलं. बाहेर चाललेला मोठा गदारोळ ऐकून पार्वती घाईनं घराबाहेर आली, पण तेव्हा फारच उशीर झाला होता. हिमाच्छादित पांढऱ्या शुभ्र जमिनीवर तिच्या पुत्राचं मस्तक विहिरीत दंड पडलं होतं. पार्वतीनं ते पाहून आक्रोश केला, माझ्या बाळाची ही अशी अवस्था कोणी केली? हा माझा पुत्र आहे. त्याच्याशी हे असं क्रूरतेने वागण्याचं कुणाचं धैर्य झालं? एव्हाना शंकरालाही आपली चूक कळून चुकली होती. त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. त्यानं पार्वतीचं सांत्वन करायचा खूप प्रयत्न केला. मी ही फार मोठी चूक केली आहे.
त्याला तू निर्माण केलं होतंस याची मला कल्पना नव्हती. मला वाटलं तू त्याची माता असल्याचं तो खोटंच सांगत आहे. मला क्षमा कर. त्याचे प्राण परत आणण्यासाठी मी काय वाटेल ते करीन. पार्वतीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहतच होते. तिनं काहीही न बोलता आपल्या पुत्राच्या निष्प्राण देहाकडे पाहत मान डोलावली. मग शिवानं नंदीला बोलावून उत्तर दिशेला त्या मुलाचं मस्तक शोधून आणण्यासाठी पाठवलं. नंदीनं त्याचं मस्तक मिळवण्यासाठी प्रयत्नाची शर्यत केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो हताश होऊन शंकराकडे परत येऊन म्हणाला, देवा, ते मस्तक कुठेच सापडत नाहीये. मी आता काय करू ते तुम्हीच सांगा. तू परत एकदा जाऊन शोध, भगवान शंकर म्हणाले. आणि तरीही तुला जर ते नाहीच सापडलं तर मग उत्तरेकडे तोंड करून झोपलेलं जे कुणी तुला दिसेल त्याचं मस्तक कापून माझ्याकडे घेऊन ये. नंदी परत एकदा आपल्या धन्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी बाहेर धावला. खूप शोध घेतल्यावर अखेर त्याला मस्तक उत्तर दिशेला करून झोपलेला हत्ती दिसला. त्याबरोबर एका क्षणाचाही विचार न करता त्यानं त्या हत्तीचा शिरच्छेद करून त्याचं मस्तक ताब्यात घेतलं आणि त्वरेने भगवान शंकराकडे गेला. भगवान शंकर हे पाहून प्रसन्न झाले. त्यांनी ते मस्तक गणेशाच्या दंडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. जिवंत झालेल्या गणेशाचा त्याने आपला पुत्र म्हणून स्वीकार केला. अशा रीतीने गणेश आणि कार्तिकेय हे दोघे एकमेकाचे भाऊ झाले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच छान छान कथा पाहण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.